नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राचं वातावरण विलक्षण तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे की 3 मे रोजी जेव्हा रमजानचा पिरियड संपेल, ईद आहे, त्या दिवसाच्या अखेरपर्यंत मशिदीवरील भोंगे काढून घेतले पाहिजेत. त्याच्यावरचा अजानचा आवाज, बांग देणं वगैरे जे आहे ते सगळं थांबलं पाहिजे. आणि थांबलं नाही तर त्याच्यानंतर मग जे काही मनसे आंदोलन करेल, जे काही परिणाम होतील त्या परिणामांना सिद्ध राहा, असं राज ठाकरेंनी थेट आव्हान दिलं आहे. राज ठाकरे औरंगाबादमध्ये सुद्धा सभा घेणार आहेत. आणि औरंगाबादमध्ये आपल्याला माहिती आहे की औरंगाबादमध्ये कशा प्रकारचं हिंदू मुस्लिम राजकारण गेले अनेक वर्ष चालू आहे आणि त्या राजकारणाचा शिवसेनेचा भरपूर फायदा घेतला आहे. संभाजीनगर हे नामांतर करावं म्हणून हे आंदोलन झालेलं आहे. औरंगाबादमध्ये तुम्हाला माहिती आहे की ओवेसींचा पक्षसुद्धा जोरात आहे. त्यांचे तिथे खूप नेते निवडून आलेत, नगरसेवकही आहेत. आणि त्यामुळे औरंगाबाद हे अतिशय संवेदनशील अशा प्रकारचं शहर आहे. आता महाराष्ट्रातलं हे वातावरण तापलेलं आहे हे नक्कीच. आणि महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत त्याची आपण चर्चा केलेली आहे. महाराष्ट्राचं पूर्ण वाटोळं झालं आहे असं कितीही टीका विरोधी पक्षांनी केली तरी GDPमध्ये महाराष्ट्र वरच्या स्थानावरती आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होती आहे. ती आत्ताच महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्रगती सुरू झाली असं नाही. महाराष्ट्राची प्रगती होत होती आणि प्रगती थांबलेली नाही आहे. स्टेट बँकेचा जो ताजा अहवाल आहे त्यांच्या अर्थतज्ञाचा, त्या अर्थतज्ञांनी असं सांगितलं आहे की महाराष्ट्राची GDPची ग्रोथ अनेक राज्यांच्यापेक्षा चांगली आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकूण म्हणजे जी काही सवंग आर्थिक धोरणं असतात ती हाती घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे असं त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनीसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्य प्रश्न आहेत ते औद्योगिक आर्थिक प्रश्न आहेत जसे देशाचे आहेत, पण त्याच्याकडून लक्ष बाजूला करण्यासाठी म्हणून भावनात्मक मुद्दे हाती घेतले जात आहेत. आणि राज ठाकरे यांनी भावनात्मकच मुद्दा घेतला आहे. पण हे जरी असलं तरीसुद्धा राज ठाकरे हा उपेक्षणीय फोर्स आहे. त्यांच्याकडे कोण लक्ष देत आहे असं जे भारतीय जनता पक्षाचे लोक अगोदर म्हणत होते त्यांच्या बाजूला राज ठाकरे एक प्रकारे त्यांना पोषक भूमिका जेव्हा वठवायला लागली तेव्हा सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते, चंद्रकांत दादा असतील, रावसाहेब दानवे असतील, नितीन गडकरी असतील, ते त्यांना भेटायला त्यांच्या घरी जायला लागले. याचं कारण मनसेने आपली वाट बदलली, मनसेने आपला ध्वज बदलला, मनसेने आपले प्रचाराचे मुद्देही बदलले. ते भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे अनुकूल ठरणारे मुद्दे आहेत. ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातली भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून भाजप आता म्हणायला लागलेलं आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की इतके दिवस जेव्हा राज ठाकरे आमच्यावर टीका करत होते तेव्हा तुम्हाला गुदगुल्या होत होता. तुम्हाला म्हणजे कोण? महाविकास आघाडी सरकारमधल्या 3 पक्षांना. आणि हे बरोबरच आहे. ते म्हणाले की गुदगुल्या होत होत्या त्यांना, कारण लाव रे तो व्हिडिओ असं ते म्हणत होते. आणि अनेक मुद्दे मोदी शहा या राजकीय नकाशावरनं हद्दपार करा त्यांना असं म्हणत होते राज ठाकरे. आता ते सगळे मुद्दे म्हणजे तो सगळा जो त्यांचा जो नकाशा होता त्या नकाशांना जी माणसं गायब व्हायला पाहिजेत, जी माणसं हद्दपार व्हायला पाहिजेत, जे पक्ष हद्दपार व्हायला पाहिजेत ते वेगळेच पक्ष आता हद्दपार व्हायला पाहिजेत असं मनसेला म्हणायचं. एक प्रकारे मोदी शहांच्या अनुकूल भूमिका मनसेने एक प्रकारे घेतलेली आहे. आणि राज ठाकरे जोरदार पद्धतीने शक्ती प्रदर्शन करायला लागलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे राजकारण आहे तेव्हा राज ठाकरेसुद्धा राजकारण करत आहेत. मी गेल्याच व्हिडिओत सांगितलं होतं जेव्हा त्यांनी विकासाचे मुद्दे घेतले त्याला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी आता भावनात्मक मुद्दे हाती घेतलेले आहेत. या प्रकारचं राजकारण मनसेचं, राज ठाकरेंचं मला मंजूर नाही. पण हे राजकारण आहे आणि त्याचे एकूण आपण त्याच्या खोलात गेलं पाहिजे. ते असं का करतायत ते लक्षात घेतलं पाहिजे. पण मी असं जे म्हणतो आहे की महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी जरी मनसे आणि राज ठाकरे एकच आमदार त्यांचा आहे, त्यांचे असे नगरसेवक किती आहेत, त्यांची ताकद ती काय, असं कितीही तुच्छपणे त्यांच्याबद्दल बोलण्याचा सपाटा लावला असला
तरी राज ठाकरे जे मुद्दे उपस्थित करतात त्यांना हे प्रतिसाद देत आहेत ना. म्हणजे राज ठाकरे यांना एक प्रकारे महत्त्व प्राप्त करून देण्याचा जो उद्योग सुरू केला आहे तो राज ठाकरे यांच्या विरोधातल्याच लोकांनी म्हणजे महाविकास आघाडी सरकारने त्यांनाच महत्त्व द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बघा असं की राज ठाकरे काय म्हणत होते, राज ठाकरे असं म्हणत होते की कोरोनाच्या काळामध्ये या सरकारने जम्बो केंद्रामध्ये कोविड केंद्रामध्ये भ्रष्टाचार केला, लोकांची नीट प्रकारे सेवा केली नाही, असे अनेक प्रकारचे मुद्दे ते मांडत होते. त्यावरनं आता त्यांनी मुद्दा मुख्य असा केला आहे की मशिदीवरचे भोंगे हे काढून घेतले पाहिजे. आता हा जो मुद्दा आहे, मी असं सांगितलं होतं की ओक नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या संस्थेने न्यायालयामध्ये याचा पाठपुरावा केला होता आणि न्यायालयाने याच्यासंबंधी जजमेंट दिलं होतं. म्हणजे एका सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीने हा लढा दिला, एक संस्था बांधली आणि पर्यावरणाचा सामाजिक मुद्दा अशा प्रकारे त्यांनी उपस्थित केला. त्यांनी मशीद, चर्च, मंदिरं असा काहीही उल्लेख केलेला नव्हता. त्यांनी हा मुद्दा त्यांनी लढाई दिली पहिल्यांदा आणि त्याबद्दल न्यायालयाचा सुद्धा निर्णय आला. राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंमलात आणा तुम्ही. आता बघा की हा जर जुनाच मुद्दा असेल, या मुद्द्यात काही दमच नसेल, तर आता 72% मशिदीवरचे भोंगे उतरवले गेलेले आहेत अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. मग राज ठाकरे यांचा मुद्दा जुनाच आहे, त्याच्यात काही नवीन नाही, त्यात काही अर्थ नाही. मी असं म्हणत नाही, मी उल्लेख केला, ओकांचा उल्लेख केला, पण ओक यांनी जे न्यायालयामध्ये जो दाद मागितली, न्यायालयाने निर्णय झाला, त्यानंतर काहीही झालं नाही. न्यायालयाचा आदेश अंमलात येत नव्हता, तो राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे अंमलात आणला. मी असं नक्कीच म्हणेन की मशिदीवरचेच काय कुठलेही जे भोंगे आहेत ते उतरवले गेले पाहिजेत, त्याचा लोकांना त्रास होतो. मी असं म्हणेन की मी असं कुठलाही धार्मिक मुद्दा करणार नाही, मशिदी असेल, मंदिर असेल, सगळे भोंगे उतरवले गेले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या सोसायट्यांमधले जे भोंगे असतात, सत्यनारायण असेल, गोविंदा असेल, गणपती असेल, नवरात्र असेल, त्यामध्ये सोसायटी असतील, गल्ल्या असतील, नाके असतील, 31 डिसेंबर असेल, रामनवमी असेल, या सगळ्या वेळेचा जो आवाजाचं प्रदूषण आहे ते थांबलंच पाहिजे अशी माझी मागणी आहे. मी इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा काहीही भेदभाव करणार नाही. जो इतर लोक करत आहेत तसा मला हा धार्मिक मुद्दाच करायचा नाही. याच्यातनं कुठलाही धार्मिक विद्वेष पसरू नये अशीच माझी इच्छा आहे. पण मी तुम्हाला सांगतो, कालच मी मुंबईतच एका माझ्या घराजवळच्या परिसरात गेलो असताना एका मोठ्या सोसायटीमध्ये आणि ज्याच्यामध्ये हिंदू बहुल सोसायटीमध्ये हिंदूंच्या लग्नामध्ये तिथे पार्टी चालली होती. मोठमोठ्यांनी लाऊडस्पीकर लागलेले होते, धांगडधिंगा सुरू होता आणि हे सगळं जे होतं ते मराठी अस्मितेचं राजकारण करण्याच्या जे राजकारण करतात त्यांच्याच मोहल्ल्याचे चालू होतं, त्यांच्या डोळ्यादेखत चालू होतं. पण त्याबद्दल कोणाचीही हरकत नव्हती. अर्थातच त्यांना फक्त मशिदीवरचे भोंगे दिसतात. मी काय म्हणतो आहे, हेही थांबलं पाहिजे आणि तेही थांबलं पाहिजे. आता हा जो भाग झाला तो एक दुसरी गोष्ट सांगतो. मनसेचे अनेक, मी तुम्हाला सांगितलं, कोरोनाच्या काळात मनसैनिकांनी अनेक चांगली कामं केली. लोकांच्या मदतीला धावून जात होते, शिबिरं घेत होते, ते लसीकरणाची शिबिरं घेत होते. प्रचंड काम मनसैनिकांनी केलेले आहेत महाराष्ट्रभर. मी मुंबईत बघतो, आमच्या जवळच्या भागामध्ये. अगदी मी तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा उल्लेख करेन याचा, की संपूर्ण भायखळा असेल, लालबाग असेल, काळा चौकी असेल, शिवडी असेल, या सगळ्या परिसरात मनसेने चांगलं काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी अनेकदा उल्लेख केला. आणि आता अगदी तुम्हाला 2 दिवसानंतर, 1-2 दिवसामध्येच, शनिवारीच मला वाटतं, मनसेतर्फे एक करिअर मार्गदर्शन शिबिर काळा चौकीमध्ये, जो भाग आहे काळा चौकीचा परिसर, त्या ठिकाणी मला वाटतं परशुरामनगर किंवा असं असेल झोपडपट्टीतल्या भागामध्ये तिथे करिअर मार्गदर्शन शिबिर घेतलं जात आहे, घेतलं जाणार. हेच काम मनसेनी पूर्वीही केलं होतं आणि हेच काम जोराने केलं तर हेच खरे प्रश्न आहेत.
करिअर मार्गदर्शन, उद्योजकता, रोजगार कौशल्य अंगी बाणवणं, शिक्षण, आरोग्य हे खरे प्रश्न आहेत. त्याच्यावर त्यांनी भर दिला पाहिजे असं माझं आवाहन आहे. पुन्हा आवाहन ते करतायत, पण अधिक जोमाने सर्वत्र त्यांनी केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण तो मुद्दा आता बाजूला आपण ठेवूया. आता आपल्याला चर्चा करायची आहे की राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर काय काय झालं बघा. राज ठाकरे पुण्याला गेले, पण त्यानंतर नाशिकचे ज्या पोलीस आयुक्तांची बदली झाली आहे आता, त्यांनी त्यासंबंधी पहिला आदेश काढला आणि त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी मनसेची सत्ता होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा यासंबंधी काही आदेश काढले आणि नंतर आता जी बातमी आहे ती अशी आहे की वळसे पाटलांनी यासंबंधी एक बैठक बोलवली आहे बघा. सर्व पक्षीय बैठक घेणार आहेत ते. त्यांनी असं म्हटलं आहे की भोंगे वापराबाबत 2 दिवसात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले जातीलच. पण सर्वोच्च न्यायालय 2005 निकाल दिला होता. 2015 आणि 2017 सरकारचे काही आदेश निघाले होते. आणि या पार्श्वभूमीवरती आत्ता जे नव्याने राजकारण होतं आहे त्या पार्श्वभूमीवरती दिलीप वळसे पाटलांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली. त्याच्यामध्ये राज ठाकरेसुद्धा असतील, त्यांनाही बोलवलेलं आहे. म्हणजे ते असतील किंवा बाळा नांदगावकर असतील, मला माहीत नाही. पण मनसेला सुद्धा त्या बैठकीला बोलवण्यात आलं आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी जो इशारा दिला त्यानंतर काय झालं, अनेक मशिदींवरील भोंगे उतरवले गेले. ही बातमी प्रसिद्ध झाली. दुसरी, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री आहेत आपले, त्यांनी बैठक बोलवली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांनी थेट ताबडतोब मनसेच्यावर त्यांनी रिॲक्शन दिली. एकीकडे ते असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो की मनसेची काय ताकद आहे, पण मनसेच्या भूमिकेनंतर म्हणजे जी राष्ट्रवादीवरती जातीयवादाची टीका करण्यात आली त्या संदर्भात जेम्स लेनच्या प्रकरणात सुद्धा, पण मशिदीवरील भोंगे किंवा हे सगळ्या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस रिॲक्ट झाली ताबडतोब. जर राज ठाकरे आणि मनसेला काहीच महत्त्व नव्हतं तर अशी रिॲक्शन द्यायची काही गरज नव्हती. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा रिॲक्शन दिली, टीका केली त्यांनी, पण रिॲक्शन दिली त्यांनी. एवढंच नव्हे तर नाना पटोलेसुद्धा त्यांच्याबद्दल बोलले, काँग्रेसचे अन्य प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलले, मनसेवर टीका केली. पण टीका जरी केली असली तरी मनसेची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली. नागपूरला गेले होते वळसे पाटील, तिथेही त्यांनी यासंबंधी काही भाष्य केलं. आणि त्यामुळे सध्या चर्चेचा विषय मशिदीवरचे भोंगे हाच विषय आहे. आणि त्याबाबत राज ठाकरे यांना म्हणजे एक मुद्दा त्यांनी मांडला आहे ठोसपणे, आणि त्या मुद्द्याचं राजकारण करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा राज ठाकरे यांनी सगळा फोकस स्वतःवर कसा घेतला बघा. अयोध्येच्या दौऱ्याची त्यांनी घोषणा केली पत्रकार परिषद घेऊन पुण्यामध्ये. त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मदरशाच्या संबंधी, मदरशामध्ये शस्त्र असतात, झोपडपट्ट्यामध्ये जा, पोलिसांना माहिती आहे सगळं, तिथे छापे टाका, असंही ते म्हणाले. रस्त्यावरच्या नमाजाचा सुद्धा विषय त्यांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर बाळा नांदगावकर असं म्हणाले की मंदिरामध्ये जर CCTV आहेत तर मशिदींमध्ये का नाही. बघा, मनसे सगळे धार्मिक मुद्दे उपस्थित करते टप्प्याटप्प्याने. आता यासंबंधी मी तुम्हाला रस्त्यावरच्या नमाजासंबंधी, रस्त्यावर जे नमाज पढला जातो तेव्हा मग संजय राऊत काय म्हणाले. संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की हे काय सांगतायत, यासंबंधी बाळासाहेबांनी केव्हाच निर्णय घेतला होता, मिटिंग घेतलेली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी, युतीचं सरकार असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्या मौलवींची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रस्त्यावरती नमाज का पढता. तेव्हा मौलवी असं म्हणाले की आमच्याकडे जागा नाही मशिदीमध्ये तेवढी, अनेक मशिदीमध्ये जागा नाही, त्यामुळे रस्त्यावरती नमाज पढला जातो. मग ते म्हणाले की तुम्हाला जास्त FSI वाढवून देऊ का. आणि त्याप्रमाणे त्यांनी संबंधित म्हणजे मंत्र्यांना बोलवलं आणि तसे आदेश दिले बाळासाहेब ठाकरे यांनी. आता म्हणे कुठेही रस्त्यावरती नमाज पढला जात नाही असं संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत यांना सांगायला पाहिजे की तुम्ही मुंबईमध्ये फिरा, महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजूनही रस्त्यावरती नमाज पढला जातो. याच्या संबंधी मला धार्मिक मुद्दा करायचा म्हणजे त्यांना माहिती नाही आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये, म्हणजे मी तर डोळ्यांनी बघितलेलं आहे, अजूनही पडला जातो. 2-2 लेन्स
मी तुम्हाला सांगतो, सायनवरून जो रस्ता GPO पर्यंत VT पर्यंत जातो, CST पर्यंत जातो, त्या रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं तर 1 किंवा 2 संपूर्ण लेन्स, 4 लेनचा रस्ता जो आहे त्या रस्त्यावर सुद्धा 2-2 लेन्स, 1 किंवा 2 लेन ही बंद केली जाते. हायवे आहेत. हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. धार्मिक मुद्दा नाही आहे, त्यासंबंधी प्रॅक्टिकल सोल्युशन्स तुम्ही दिली पाहिजेत. जसं मी याचा कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचं हे न देता, कारण मी असं ज्या पद्धतीने रस्त्यावरती नमाज पडला जातो अजूनही, म्हणजे संजय राऊत जे सांगत आहेत की बघा बाळासाहेबांनी आदेश दिला, हा प्रश्न सुटला आहे, नाही सुटलेला हा प्रश्न. आणि त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी, अनेक भागांमध्ये म्हणजे हिंदूंचे सण जे असतात त्यावेळी रस्त्यावरती मंडप कसे उभारले जातात, मिरवणुका तासनतास हे करून ट्रॅफिक कसा अडवला जातो हेही आपण बघतो. मोठमोठ्याने वाद्य वाजवली जातात. अनेक ठिकाणी या गोष्टी होतात, म्हणजे हिंदूंच्या सणांमध्ये सुद्धा होतात. त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे मनसेने. ते का बोलत नाहीत? मग ते म्हणतात की बघा हे तर म्हणे भोंगे जे असतात मशिदींवरचे ते वर्षभर चालू असतं, त्यांचं बांग देणं, अजान वगैरे असं ते म्हणाले. मग हे किती दिवस चालू असतं मग? आणि न्यायालयाने असं म्हटलं आहे का की हे इतका वर्षभर चालणार नाही, हे अमुकच दिवस चालेल? आवाजाचं प्रदूषण होतच ना तेव्हासुद्धा, त्याचं काय? त्याच्याबद्दल कोण बोलणार? हा प्रश्न आहे. पण मी असं म्हणतो आहे की हे सगळे धार्मिक प्रश्न कशा पद्धतीने चर्चेला आणले जातात ते बघा. आणि हे चर्चेला आणले गेल्यानंतर शिवसेना असेल किंवा बाकीचे लोक कशा पद्धतीने रिॲक्शन देत असतात. आता याच्यामध्ये भंपकपणे बोलणारे जे आहेत ते अनेक लोक आहेत याच्यामध्ये, भंपकपणे बोलत असतात. उदाहरणार्थ रवी राणा आणि नवनीत राणा हे ज्या पद्धतीची नाटकबाजी करत आहेत आणि जे भाजपाचं त्यांना पूर्णपणे पाठबळ आहे, ते म्हणे आता मातोश्रीवर जाऊन, अमरावतीहून येणार, मातोश्रीवर जाऊन तिथे हनुमान चालिसा म्हणणार. मग शिवसेनेने त्यांना इशारा देणं, इथे येऊन तर दाखवा वगैरे. आणि हनुमान चालिसा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं पाहिजे असं त्यांचा आग्रह. काय बाबा, हनुमान चालिसा त्यांना नसेल म्हणायची? सक्ती आहे का हनुमान चालिसा म्हणायची? त्यांना रामरक्षा म्हणायची असेल किंवा म्हणायची नसेल? तुम्ही कोण सांगणार त्यांनी काय म्हणावं ते? आणि तुम्ही हा आंदोलनाचा विषय होऊ शकतो का? आणि याच्याबद्दल भाजपाचा एकही पुढारी त्यांना टोकत नाही. जाणीवपूर्वक शिवसैनिकांना चिथावणी देणं, अशांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न. आणि पुन्हा हे सांगतायत काय, बघा बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. अरे तुमच्या हृदयात आहेत हे कशावर ना? आणि एकदम आत्ताच सांगायला लागला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचं, शिवसेना प्रमुखांबद्दलचं यांचं प्रेम उतू जायला लागले आता. हा सरळ सरळ चिथावणी देण्याचा प्रकार आहे. आणि याबद्दल सुद्धा बोलावं लागेल. म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य अनेक जण करतायत. म्हणजे ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेसंबंधी तिथला जो काय कथित भ्रष्टाचार आहे त्यासंबंधी भाजपला प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या प्रचार रथावरती जो हल्ला झाला त्याचीही चौकशी झाली पाहिजे. चुकीचंच आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पण भाजपवाल्यांनी याच्याबद्दल सुद्धा बोलायला पाहिजे ना. ते का बोलत नाहीत? वाटेल ते बोलतायत लोक. अनिल बोंडे बोलतायत वाटेल ते, रवी राणा वाटेल ते बोलतायत. त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस चकार शब्द काढत नाहीत. हाही मुद्दा आहे ना. आता प्रश्न असा आहे की अमोल मिटकरी यांनी, म्हणजे राज ठाकरे नकला करतात, ते उत्तम नकला करतात ना. म्हणजे आता पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा त्यांनी जी काही उपमा दिली होती ती त्यांच्यामध्ये काहीतरी कल्पकता आहे. त्यांनी राजशेखर यांची उपमा दिली होती, मराठी चित्रपटातला भील. आता असं बोलावं का बोलू नये हे ठीक आहे, जे काय आहे ते. म्हणजे व्यक्तिगत टीका अशा प्रकारची करू नये, पण निदान ते मार्मिक बोलतात, अचूक बोलतात. पृथ्वीराज चव्हाण व्हिलनच्या भूमिकेत त्यांनी पेश नाही केलं. त्यांच्या लुकवरनं त्यांनी चर्चा केली, राजशेखर यांची तुलना केली. पृथ्वीराज चव्हाण हे अतिशय आदरणीय काँग्रेसमधले अत्यंत चांगले नेते आहेत. हे मी पुन्हा मुद्दा म्हणून सांगतो, कारण ते मूळ मुद्दे उपस्थित करतात. पण ज्यांना
थोडंसं रिझवायचं असतं, लोकांची करमणूक करायची असतील, ते अशा पद्धतीने बोलतात. पण राज ठाकरे यांनी म्हणजे रामदास आठवलेंची नक्कल असेल, अजितदादांची नक्कल असेल, ज्या नकला ते करतात त्या नकला ते व्यवस्थित करतात. नकला कराव्या किंवा करू नयेत हा प्रश्न आहे, पण हे नकला करतात, हे नकलाकार आहेत असं जे म्हणतात राष्ट्रवादीचे लोक, काँग्रेसचे लोक, ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुद्धा नक्कल केली. परवाच्या इस्लामपूरच्या सभेमध्ये जयंत पाटील हसत होते, प्रदेशाध्यक्ष भाजप राष्ट्रवादीचे, त्या नकलेला दाद देत होते, ते हसत होते. आणि त्याच सभेमध्ये धनंजय मुंडे ज्या पद्धतीने बोलत होते, नाट्यपूर्ण पद्धतीने, असं एकदा वळायचं, एकदा असं वळायचं, त्यांची नक्कल राज ठाकरे उत्तम करतील, तुम्हाला आत्ताच सांगू ठेवतो. ते काय म्हणाले की हे राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत आहेत. पूर्वी शाळेत असताना अर्धवट नावाचे पात्र असायचे, आता त्यांना अर्धवट राव म्हणायचे आहे. म्हणजे जे रामदास पाद्यांच्या जो बोलका बाहुला असतो तो अर्धवट राव, बाहुल्याच्या तोंडून बोलायचे हे पात्र, अशा बाहुल्याच्या तोंडून हे बोलतात, म्हणजे भाजपचे बाहुला मनसे बनलाय असं त्यांना म्हणायचं. या अर्धवट रावांच्या मागे ईडीचा परिणाम असा झाला की लाव रे तो ती सीडी म्हणणारे आता सगळे विसरून गेले आहेत. माणसं सत्तेत आली की म्हणजे असं ते म्हणाले. आता अर्धवट राव म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवल्यानंतर मग काय म्हणजे ते असं म्हणाले की अर्धवट रावांचा खेळ चालू आहे, आता सीडी लावायची, ईडी लागल्यावरती शांत बसलेत वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मनसेचे अमेय खोपकर जे आहेत ते काय म्हणाले, अहो धनंजयराव, तुम्ही ज्यांची अर्धवट राव म्हणून खिल्ली उडवताय ते राजसाहेब तुमच्यासारखा तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ताच कुठे सुरुवात केली आहे, लवकर बरे व्हा धनंजयराव, असं ते म्हणाले. लवकरच तुमचा थरथराट होणार आहे, म्हणजे तुमची धावपळ होणार आहे, तुमची पळापळ होणार आहे, असं अमेय खोपकर म्हणाले. तो सिनेमाचा त्यांनी संपूर्ण रेफरन्स दिला होता. तुम्हाला माहिती आहे की तात्या विंचू हे महेश कोठारे यांच्या झपाटलेला मधला एक पात्र आहे. तो तात्या विंचू आहे, तो ओम फट स्वाहा, बग बग बुगे अशा प्रकारचा काहीतरी तो त्यांचा एक मंत्र होता. तो मंत्र मी तुम्हाला सांगतो की तो गमतीदार होता सगळं, ती कॅरेक्टर फार चांगली होती. ओ भग भुगे भगमासे ओम फट स्वाहा. मी हा तात्या विंचू हे खलनायक आहे, त्याच्यात ते पात्र आहे. आणि त्याची आणि त्याच्यातला नायक जो पोलीस इन्स्पेक्टर असतो महेश कोठारेंनी ते काम केले, त्यांची जुंपते. आणि त्याच्यामध्ये तात्या विंचू मरतो, पण मरताना तो जो मंत्र मांत्रिकाकडनं शिकलेला असतो की हा मंत्र म्हटला की तो ज्याला हात लावेल त्याच्यामध्ये जिवंतपणा येईल, म्हणून त्याच्या अंगावरती बाहुला पडतो आणि त्या बाहुल्यामध्ये जान येते, जिवंत होतो तो. आणि तो मग त्याच्यामधनं ते बाहुला हेच खलनायकाचं पात्र होतं. त्याचा आवाज जो आहे, जे काम जे आहे दिलीप प्रभावळकर यांनी केले, बॅटमनमध्ये चित्रपटामध्ये जॅक निकल्सन यांनी जशा पद्धतीने उत्कृष्ट काम केलं, थोडासा विक्षिप्त कॉमिक अशा प्रकारचा विलन, त्याचं दिसणं, त्याचे सगळे लुक, त्याच्या भुवया, त्याच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं, त्याचा सगळा पोशाख हा एकीकडे चित्रविचित्र, गमतीदार, विद्रूप, अशा प्रकारचा विक्षिप्त, तरेवाईक पण दुष्ट असा हा तात्या विंचू आहे. आता तात्या विंचू तुमचा करू, तुमची थरथराट होईल असं सरळ सरळ अमेय खोपकर म्हणतात. आता थरथराट झाला की नाही माहीत नाही, पण राज ठाकरे आणि मनसेची दखल मात्र घ्यावी लागलेली आहे, कारण त्यांच्या नकला सुरू झाल्या आहेत. धनंजय मुंडे असतील, अजितदादा असतील, शरद पवार असतील आणि अमोल मिटकरींसारखे विधान परिषदेतले आमदार, इतर नेते हे रिॲक्ट व्हायला लागलेत. याचा अर्थ राज ठाकरे ही दखल घेण्यास इतकी शक्ती निर्माण झालेली आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ते दखलपात्र वाटत नाही असं जर असेल, त्यांची दखल घ्यायची नाही, ते अतिशय क्षुल्लक शक्ती आहे मनसे, तर तुम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं का करताय? मी ज्या पद्धतीने म्हणायचो की 2014च्या अगोदरपासून की नरेंद्र मोदी हे दखलपात्र नसतील तर प्रत्येक सभेमध्ये
नरेंद्र मोदींवरती काँग्रेसवाले टीका का करतात? ती टीका करून करून नरेंद्र मोदी अधिक मोठेच बनत गेले, त्यांचा करिश्मा निर्माण झाला आणि अजूनही त्यांचा करिश्मा कमी झाला नाही. रोज सकाळीपासून तुम्ही रात्रीपर्यंत कडा कडा कितीही बोटं मोडली तरी नरेंद्र मोदी ही शक्ती झालेली आहे, निर्माण झालेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठं करण्याचं जे काही म्हणजे ज्या पक्षाला म्हणायचं असेल हे पाप आहे, तर ते पाप ते स्वतःच करत आहेत. प्रत्येक सभेमध्ये त्यांची काय दखल घेत आहे? आणि भोंग्यांचा जो विषय आहे राज ठाकरे यांनी उपस्थित केला जाईपर्यंत तो निकालात का नाही झाला काढण्यात आला, त्यासंबंधी पावलं का नाही टाकण्यात आली? आता हा जो विषय त्यांनी घेतला आहे, आता उद्या नमाजाचा विषय घेतील, नमाज समजा अजूनही रस्त्यावर पडला जात असेल, नमाजाचा विषय घेतील. पण यामधनं काय होतं आहे की एकीकडे राज ठाकरे आणि मनसेची शक्ती वाढत चाललेली आहे, मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. पण त्याचा वाईट परिणाम असा झाला आहे की अचलपूर असेल, मुंबईमधली काही ठिकाण असेल, ठिकठिकाणी वातावरण बिघडत चाललेलं आहे. दिल्लीमध्ये आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये जहांगीरपूर या झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये संपूर्णपणे बुलडोझरनी ती वस्ती उद्ध्वस्त करण्यात आली, राहती घरं दुकानं उद्ध्वस्त करण्यात आली आणि तिथे धावून गेल्या फक्त कोण? तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदाकारात, इतर कोणी धावून गेलं नाही तिथे. त्यानंतर आपने अशी प्रतिक्रिया दिली की अमित शहा आणि नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा आणि भाजपचं कार्यालय जर बुलडोझरनी उद्ध्वस्त केलं बुलडोझरनी, तर हा प्रश्न मिटेल. म्हणजे आपने सुद्धा काय प्रतिक्रिया दिली बघा, अतिशय जहरी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. ही वस्ती कोणाची होती? जहांगीरपूर तुम्हाला माहिती आहे, त्या ठिकाणी मुस्लिम वस्ती होती. एका मिरवणुकीवरती तिकडनं दगडफेक झाली असा, आणि दगडफेक झाल्यानंतर तिथलेच संपूर्ण बुलडोझरनी उद्ध्वस्त करण्यात आलं. हेच मध्य प्रदेशमध्ये घडलं, हे अनेक ठिकाणी घडलं. कर्नाटकमधलं वातावरण कशा प्रकारचं आहे बघा. अशावेळी महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते एका ज्वालामुखीच्या तोंडावरती महाराष्ट्र आहे असं म्हणता येईल, अशी परिस्थिती आहे. 3 मे नंतर मुंबईमध्ये महाराष्ट्रात काय घडेल काही सांगता येत नाही, अशी अतिशय तणावपूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री म्हणून अतिशय संतुलित पद्धतीने बोलतात. भले ते लोकप्रिय नसतील, लोकप्रिय ठरेल अशा भाषेत बोलत नसतील, पण वातावरणातला तणाव निर्माण कमी करण्यासाठी म्हणून समाजकंटकांवरती कारवाई सुरू झालेली आहे. अगोदर पोलीस ताब्यात घेतात त्यांना. मंदिरं मुंबईत मशिदी आणि मंदिरं 900 950 आहेत, मशिदी तेवढ्याच आहे, तेवढीच मंदिरं आहेत, तेवढी मुंबईत अशी कारवाई सुरू झालेली आहे. मुंबईमध्ये अशा वस्त्या आहेत की जिथे काहीही होऊ शकतं आणि मुंबईत काही ठिकाणी हे झालेलं आहे. 1992 आणि 93च्या दंगली मुंबईकरांनी बघितलेल्या आहेत. मुंबईकरांना हे नको आहे, महाराष्ट्राला नको आहे, देशाला हे नको आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये भावना प्रक्षुब्ध होता कामा नयेत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही भीती आहे. त्यामुळे या पुढच्या दिवसामध्ये सोशल मीडियावरनं लोकांनी जबाबदारीने कमेंट्स केल्या पाहिजेत. राज ठाकरे यांच्यापासून सर्व नेत्यांनी, हे माझं असं आव्हान आहे की त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते राजकारण करत आहेत, पण राजकारण करण्याच्या नावाखाली म्हणजे मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती सांगतो. मुंबई महानगरपालिकेत 236 240 ज्या काही जागा असतील त्याच्यातल्या 134 का 136 जागा आम्ही मिळवू अशी गर्जना भाजपने केलेली आहे. शिवसेनेच्या जागा असतील 999 वगैरे, काँग्रेसच्या 30 असतील, राष्ट्रवादीच्या 8 असतील, मनसेची 1च जागा आहे आणि आणखीन काही मित्रपक्ष आहेत. शिवसेना सत्तेवरती आहे. पण मुंबई महानगरपालिकेची सत्ता काहीही करून भाजपाला स्वतःच्या ताब्यात हवी आहे, कारण त्याचं बजेट मोठं आहे. मुंबई नगरपालिका ताब्यात आली की विधानसभेची लढाई जिंकण्याच्या दृष्टिकोनातनं भाजप मोठी एक बाजी मारेल, मोठा एक टप्पा गाठेल असं भाजपला वाटतं आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार ताकदीचे आहेत, शिवसेना सतत निवडून येते, तिथे मनसेचे उमेदवार उभे करून शिवसेनेची मतं कमी करायची अशी भाजपची स्ट्रॅटेजी असू शकते.
ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जिंकत आला आहे, सशक्त उमेदवार आहे, त्या ठिकाणी मनसेचे कदाचित उमेदवार उभे करतील, पण कमजोर उमेदवार उभे करतील की आमची भाजपशी काही साठगाठ नाही असं दाखवण्याचाही प्रयत्न होईल. अशी तडजोड होऊ शकते आणि हे मनसे आणि भाजप ही नक्कीच इथे अशी काय म्हणतात पॅक्ट त्यांचा होणार आहे, त्यांचा करार होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सगळी वाटचाल चालू आहे. पण ही निवडणूक जी आहे ती शिवसेनेने जिंको, मनसेने जिंको, भाजपने जिंको, कोणी जिंको, पण मुंबईतलं वातावरण याच्यामध्ये बिघडता कामा नये. म्हणून हा विद्वेष जो आहे तो थांबला पाहिजे. यासाठी शिवसेनेला, मनसेला, भाजपला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन आहे, विशेषतः मनसेला, की या पुढच्या काळामध्ये या वातावरणातला तणाव तुम्ही वाढवून देऊ नका. कारण मशिदीवरचा भोंगा हा विषय आता सरकारने सुद्धा हातात घेतला आहे. तुमच्या मागणीला प्रतिसाद देत आहेत, मीटिंग बोलवत आहेत. मग एकीकडे रझा अकादमीसारखे लोक विद्वेषी पद्धतीने बोलत आहेत की काही होणार नाही म्हणून, ते सुद्धा अशाच पद्धतीने अत्यंत पेटवणारी भाषा केली जाते. कट्टर मुस्लिम संघटनांकडूनही ही भाषा केली जाते. त्यांचाही बंदोबस्त गेला पाहिजे. इथे कोणा एकाची बाजू घेण्याची भूमिका मला मांडायची नाही आहे. पण प्रश्न असा आहे की मी असं म्हणतो की हा नॉईज पोल्युशनचा म्हणजे आवाजाच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. आणि मला आठवतं आहे की अनेक वर्षांपूर्वी गरबा असतो नवरात्रामध्ये आणि त्यासाठी गरबा म्हणजे दांडिया खेळण्याची मुदत वेळ वाढवून द्यावी म्हणून भाजपचे लोकसुद्धा शिष्टमंडळ घेऊन जात होते. किरीट सोमय्यासुद्धा जात होते. अन्य पक्षाचे लोक आणि सरकारने सुद्धा कुठलंही असेल त्या काळाचं, मला वाटतं की लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुद्धा ही वेळ वाढवून देण्याची गोष्ट केली गेली. त्यावेळी 1:30-2 वाजेपर्यंत 9 दिवस. मला असं माहिती की काही लोक ज्या ठिकाणी सोसायटीच्या जवळ हा गरबा आणि DJ लावून खेळला जातो त्या ठिकाणी ते दुसऱ्या गावाला निघून जातात 9 दिवस. अशा गोष्टी घडल्या. त्याला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने सुद्धा ही वेळ वाढवून दिलेली आहे ना. म्हणजे हे सगळे या खेळामध्ये सहभागी आहेत. सर्वसामान्य लोकांच्या कानांची कोणाला काळजी नाही आहे, आरोग्याची कोणाला काळजी नाही, मुलांच्या परीक्षांची कोणालाही पर्वा नाही आहे. आणि कलकत्त्यात मी तुम्हाला सांगतो की दुर्गा पूजा उत्सवाच्या वेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा जो म्हणजे आदेश दिला होता, हायकोर्टाने आदेश दिला, तो आदेश भंग झाल्यानंतर हायकोर्टाने बजावलं की याच्या पुढे तुम्ही केलं नाहीत तर तुम्हाला शिक्षा होईल, तुम्ही हमी द्या आम्हाला की यापुढे असं होणार नाही, म्हणून हमी द्यावी लागली. असंही घडलेलं आहे. आता हे मुद्दे असे भावनात्मक उपस्थित करायचे. समजा समान नागरी कायदा का होत नाही वगैरे, तर समान नागरी कायदा म्हणजे मनसेने उपस्थित केला जो मुद्दा समान नागरी कायदा तोही झाला पाहिजे. भाजपचा तो विषय आहेच. तर गोळवलकर गुरुजींनी समान नागरी कायद्याला विरोध केला होता, जे सरसंघचालक होते. परमपूज्य गोळवलकर गुरुजींनी समान नागरी कायद्याला विरोध केला होता. आता मुसलमान समाज आपल्या धर्मामध्ये सरकारचा हस्तक्षेप होऊ देत नाही असं जे टीका करतात आहे खरं, कट्टरवादी आहेत ना ते मुस्लिम. पण बघा शबरीमलच्या बाबतीत काय झालं, त्या मंदिराबाबत जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला तेव्हा सगळे कट्टरवादी तिथे कसे उभे राहिले होते त्या न्यायालयीन निर्णयाच्या विरोधात. मग तेव्हा हिंदूंनी सुद्धा तिथल्या आमच्या याच्यात तुम्ही न्यायालयाचा काही हस्तक्षेप नको, ही परंपरा ही संस्कृती अशी गोष्टी केली. म्हणजे कट्टरवादी केवळ मुस्लिम नसतात, म्हणजे सगळे मुस्लिम नसतातच, पण हिंदूंमध्ये सुद्धा ते आहेत, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा ती गोष्ट आहे. कुठलाही कट्टरवाद जो आहे तो कमी झाला पाहिजे, सहिष्णुता वाढली पाहिजे, समाजामधला जो काय बंधुभाव वाढला पाहिजे असं आपण म्हणतो. आणि तेच मी आता इथे सांगायचा वारंवार मुद्दा उपस्थित करतो आहे. मी तुम्हाला सांगितलं की मोहित कंबोज म्हणजे लाऊडस्पीकरची गोष्ट केली. मोहित कंबोज जे भाजपचे नेते आहेत, श्रीमंत नेते आहेत, त्या मोहित कंबोज यांनी बघा लाऊडस्पीकरचं कसं वाटप केलं होतं, सुरू केलं होतं. टेलिव्हिजन कॅमेरे बोलवून त्यांनी लाऊडस्पीकरचं वाटप केलं, हे आपण बघितलं. नंतर अजून एक सांगायचं आहे मला की संजय राऊत हे काय म्हणाले
की लाऊडस्पीकरबाबत राष्ट्रीय धोरण ठरवा. म्हणजे त्यांनी संजय राऊतांनी सफाईने हा सगळा जो चेंडू आहे तो केंद्राच्या कक्षेत नेला. त्यांचा एक मुद्दा बरोबर आहे, त्यांचा असेल, अन्य लोकांचा असेल मुद्दा, की अन्य राज्यांमध्ये हे भोंगे लावले जातात, तर त्याबाबत म्हणजे भाजप शासित राज्यामध्ये, महाराष्ट्र सोडून भाजप शासित अन्य राज्यांमध्ये सुद्धा मशिदीवरचे भोंगे लावले जातात. त्या भोंग्यांबद्दल राज ठाकरे काय म्हणणार आहेत, भाजप काय म्हणणार आहेत, असा मुद्दा उपस्थित केला संजय राऊत. बरोबर आहे तो मुद्दा. पण राष्ट्रीय धोरण ठरवा असं जे संजय राऊत म्हणाले, माझं काय म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या कक्षेत जो काही प्रश्न आहे, तुम्ही केंद्र सरकारला तिथे ढवळाढवळ करायला कशाला हे सांगता. तुम्ही म्हणता ना की आमच्या स्वायत्ततेवर आक्रमण होतं आहे, मग कशाला तुमची जी काय तुमची स्वायत्तता आहे ती धोक्यात कशाला स्वतःहून घालता. तुम्ही निर्णय घ्या ना. तुम्ही जो निर्णय मुळातच न्यायालयाने आदेश दिलेला आहे तो अंमलात आणा. आणि न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो हिंदू मुस्लिम काही केलं. न्यायालयाने म्हटलेलं आहे की लाऊडस्पीकर, आता जो प्रत्यक्ष जो काही निर्णय न्यायालयाचा जो आहे तो असा आहे की न्यायालयाचा निर्णय त्यांनी असं म्हणलं आहे की म्हणजे जो पाचलग आणि वगैरे इतर लोकांनी याचिका केली त्यासंबंधी अभय ओक आणि ए सय्यद यांनी जो आदेश दिला त्यामध्ये म्हटले की ध्वनिवर्धकांचा विनापरवाना ध्वनिवर्धकांवरती कारवाई केली गेली पाहिजे. म्हणजे मशिदींना ध्वनिवर्धकांसाठी म्हणजे लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेता येऊ शकते, तो मार्ग उपलब्ध आहे त्यांना. आणि त्यामुळे त्या निकालाचा म्हणजे त्या न्यायालयाच्या निकालाचा अवमान मशिदींकडून होत असेल तर ते बघायला लागेल तसं अवमान होतो की नाही. म्हणजे परवाना घेऊन लाऊडस्पीकर लावले जात असतील तर त्याला म्हणजे परवानगी आहे त्याला, फक्त त्याचे किती डेसिबल ती मर्यादा ओलांडली जाते की नाही हे बघितलं पाहिजे. आणि मशीद मंदिर असा काही भेदभाव केलेला नाही आहे. आणि म्हणून हा मुद्दा मशिदीवरच्या भोंग्याचा नाही आहे, तर आवाजाची पातळी काय आहे याचा मुद्दा आहे, प्रदूषणाचा तो मुद्दा आहे. आणि म्हणून न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. आता अक्षय तृतीयेला राज ठाकरेंनी म्हटलं की महाआरती केली पाहिजे म्हणून त्यांनी असं सांगितलं. याचा अर्थ उघड असा आहे की त्या दिवशी जे कोणी मशिदीवरचे भोंगे उतरवणार नाहीत त्यांना एक प्रकारे त्यांना आव्हान देण्याचीच ही भाषा आहे. महाआरती करण्याचं कारण काय आहे? यापूर्वी कधी अक्षय तृतीयेला अशी महाआरती मनसेने केली होती मला आठवत नाही, मला माहीत नाही. मग हे का केलं जातं आहे? तर उघड जे आहे की हा आता धार्मिक मुद्दा केला जातो आहे, वातावरण फार तापवण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि हे वातावरण तापून देता कामा नये. आता इथे प्रश्न असा आहे की राज ठाकरे असो किंवा अन्य कोणी असो, यांनी शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, सहिष्णुता, सर्व धर्मांमधला बंधुभाव कायम राहावा, सलोखा कायम राहावा, यासाठी त्यांच्यावरती सुद्धा एक पक्ष म्हणून जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पाळावी असं मी पुन्हा आवाहन करतो. पाळतील अशी मी खात्री व्यक्त करतो. कारण मनसेने अगोदर जे मुद्दे आपल्या स्थापनेपासून विकासाचेच मुद्दे हे केले होते, त्यांनी विकासाचंच राजकारण करावं, त्याच्यावरच भर द्यावा. मतांसाठी मुंबई, महाराष्ट्र, देशातलं वातावरण ढवळलं जाता कामा नये. कुठलीही निवडणूक असो, लोकांचे बळी त्याच्यामध्ये जातात. मनसेचे सर्वसामान्य कार्यकर्ते तुरुंगात जातील, त्यासाठी त्यांच्यावरती केसेस होतील, कोणाच्या नोकऱ्या जातील, कोणाला नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर महाराष्ट्राचं जे आहे, महाराष्ट्रामधलं गुंतवणूक, महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे सगळं धोक्यात येईल. महाराष्ट्रामध्ये शांतता गेली 30 वर्ष, दंगे होऊन गेल्यानंतर 30 वर्ष शांतता आहे. ती शांतता उद्ध्वस्त करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतो, राज ठाकरे यांचं जे राजकारण आहे ते यशस्वी ठरत आहे, पण ते यशस्वी ठरताना राज्यातलं वातावरण गढूळ होत चाललेलं आहे, हे अधिक धोक्याचं आहे. आणि शेवटी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेनेचा बाळासाहेबांचा मंत्र होता. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांना राज ठाकरे हे एखाद्या दैवतासारखे मानतात. म्हणून तुम्ही
80% राजकारण करू नका तुम्ही, 80% समाजकारण करत होतात ते करा पुन्हा, असं मी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि सगळ्या मनसैनिकांना आवाहन करतो, शिवसैनिकांना आवाहन करतो. कोणीही प्रोव्होकेटिव्ह भाषा करू नये असं सांगतो. आणि मी असं म्हणेन की यापुढच्या काळामध्ये म्हणजे येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये शांतता राहील आणि त्यापुढच्या काळामध्ये सुद्धा शांतता राहील असं मी म्हणतो. आणि इथे कोणीही कोणाला तात्या विंचू संबोधू नये. ओम भट स्वाहा, आता आपण म्हणतो की ओम भट स्वाहा तात्या विंचू. आता अमेय खोपकरांना जे तात्या विंचू वाटत आहेत त्यांच्यामध्ये तात्या विंचू कोण आहेत मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, काँग्रेस असेल. मुख्यतः त्यांच्या दृष्टीने शिवसेनेमधलं कोणीतरी एक पात्र कॅरेक्टर हे तात्या विंचू आहे असं त्यांना वाटत असेल. राष्ट्रवादीला कोणी अर्धवट वाटत असेल. पण इथे कोणीही तात्या विंचू असू नये, कारण तात्या विंचू ही एक दुष्ट प्रवृत्ती होती. तात्या विंचू ही विघातक प्रवृत्ती होती. त्यामुळे ओम भट स्वाहा कोणी कोणाला करू नये. सगळे पक्ष जिवंत राहावेत, सगळे नेते चैतन्यमय राहावेत, त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवावेत, मराठी माणसाचे प्रश्न सोडवावेत, सर्व समाजाचे प्रश्न सोडवावेत असं आवाहन करतो. आणि राज ठाकरे यांच्यामुळे अनेक लोकांना खाज जरी सुटली असली तरी या राजकारणाने विघातक वळण घेऊ नये, विधायकच वळण घ्यावं अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.